श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17 समास 6. देहात्मनिरूपण. निश्चळ परब्रह्म मानवी कल्पनांच्या पलीकडे. आत्मा देहामध्ये राहतो, त्याला अनेक सुखदुःख भोगावे लागतात. देहात्मयोग म्हणजे आत्म्याचा देहाशी झालेल्या योगामुळे किंवा संगामुळे अंतरात्म्याला सुखदुःख यांचा भोग घ्यावा लागतो. सामान्य माणूस देहबुद्धीने जगतो आणि देहबुद्धीने मरतो. त्याचा अंतकाळ कठीण असतो. जीव वासनेमध्ये गुंतल्यामुळे प्राण शरीराला सोडत नसतात आणि त्यामुळे सामान्य माणसाची अवस्था दीनवाणी बनते. भोग भोगत असताना त्यापासून अलिप्त राहणं ही काही सामान्य गोष्ट नव्हे. देहदुःख आलं असताना मोठे मोठे साधक अनुसंधानापासून खाली घसरतात. किंबहुना देहदुःख आणि दारिद्र्य या दोन अवस्थेमध्ये भगवंताला यत्किंचितही दोष न देता जो आपला अनुसंधान यथास्थित सांभाळतो तोच साधकाच्या पदावर स्थिर झाला असं खात्रीने समजावं आणि बाकीचे साधक परीक्षा पास झाले नाहीत असं म्हणता येतं. म्हणून मी देह नसून अंतरात्मा आहे अशी प्रचिती घेण्याचा अभ्यास करावा. स्टार नोट. शरीरी शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. श्रीराम समर्थ श्रीराम.